एका महापालिका शिक्षकानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न जळगावमध्ये केलेला आहे। शफीक नसीम सय्यद नासिर असे या शिक्षकाचं नाव आहे। महापालिकेकडे 14 महिन्यांचा 50% पगार थकीत असल्यानं त्यानं हे विषारी कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी महापालिका आयुक्त या संपूर्ण घटनेला जबाबदार राहील अशी नोट या शिक्षकानं लिहून ठेवली आहे। विशेष म्हणजे महापालिकेत ज्यावेळी या शिक्षकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच मजल्यावर महापालिकेची महासभा सुरू होती। या शिक्षकावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे। मात्र शफीक नसीम सय्यद नासिर यानं 48 तासांसाठी वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले। पगार मिळावा यासाठी गेल्या 15 दिवसांपासून जळगाव महापालिकेच्या 34 शाळा बंद असून 6000 मुलं शिक्षणापासून वंचित आहेत। शिक्षकांना पगार द्यायला महापालिकेकडे निधी नसल्यानं आयुक्तांनी सांगितलंय। त्यामुळे शिक्षकांच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जाते। जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री आहेत असं असताना देखील या विषयाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।